हाय. आपण बुलढाणा जिल्ह्याविषयीची माहिती बघणार आहोत. तर बुलढाणा जिल्हा नेमके याचे भौगोलिक स्थान, हवामान, नैसर्गिक सीमा वगैरे हे आपण बघणार आहोत. अजिंठ्याच्या डोंगरावर वसलेला भिल्लाचे वसतिस्थान म्हणजे भिल्लठाणा या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा असे नाव पडले असा इतिहासकाराचा अंदाज आहे. तर बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान काय आहे, त्याच्या आजूबाजूला कोणत्या देशाच्या सीमा लागतात, कोणत्या राज्य लागतात, याची माहिती आपण घेणार आहोत. तर बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर बाजूला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली आहे. दक्षिणेस परभणी जिल्हा, जालना आणि हिंगोली. वरच्या उत्तरेसला मध्य प्रदेश राज्य आहे. मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. तर दक्षिणेस जिल्हे कोणते आहेत, तर परभणी आहे, जालना आहे आणि हिंगोली हे मराठवाड्यातील 3 जिल्हे लागून आहेत. पूर्वेस अकोला, अमरावती हे जिल्हे आहेत. पश्चिमेस छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्व पश्चिम म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगा पूर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर अजिंठ्याचे डोंगर आहे. पूर्व पश्चिम सातपुडा पर्वतरांग आणि दक्षिणेस अजिंठ्याचे डोंगर आहे. या डोंगरामध्ये पेनगंगा नदीचा उगम होतो. बुलढाणा जिल्ह्याचा उत्तरेकडील जो भाग आहे हा पूर्णा नदीचं जे खोर आहे त्याने व्यापला आहे. ओके, हे झालं भौगोलिक स्थान. आता भौगोलिक सीमा म्हणजे अंदाज अक्षांश रेखांश वगैरे. अक्षांशानुसार 19.51 अंश ते 21.17 अंश उत्तर, रेखांश 75.57 अंश ते 6 अंश 59 पूर्व अशा आहे. ओके, उत्तरेस आताच बघितलं मध्य प्रदेश राज्य, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी जालना, पश्चिमेस जालना हिंगोली. ओके, म्हणजे इकडून पण जालना असं नाही, तर खालच्या साईडनं तो असं जालना जातो. ओके, पाऊस कसा पडतो, तर पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये दक्षिण मान्सून पाऊस पडतो. हवामान कसे आहे, तर उष्ण कोरडा उन्हाळा आहे, थंड हिवाळा, जंगलाचे प्रमाण 6.11. तर बाकी आयुक्तालय म्हणजे कुठं आहे बुलढाण्याचं आयुक्तालय, तर अमरावती भागात. ओके, जिल्ह्याचे मुख्यालय बुलढाणा. क्षेत्रफळ किती आहे, 9,661 चौरस किलोमीटर. पालकमंत्री कोण आहेत, श्री संजय सावकारे सध्याच्या बुलढाणा जिल्ह्याचे. जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील. उपविभाग किती आहे, 6 आहे. बुलढाणा, मेहकर, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद आणि सिंदखेड हे काय 6. सिंदखेड राजा 6 उपविभाग आहेत. ओके, तहसील किती आहे, तालुके तहसील 13 आहेत. कोणते कोणते, बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर असे 13 आहेत. नगरपालिका 11, पंचायत समित्या 13, एकूण ग्रामपंचायत किती 870, गावाची संख्या 1444, न्यायालय आहेत 15. 2011च्या जनगणनेनुसार याची माहिती बघू. एकूण लोकसंख्या किती आहे, एकूण लोकसंख्या बघायची आपल्याला 25,86,258. ओके, लिंग गुणोत्तर 934 लिंग गुणोत्तर आहे. घनता किती आहे, तर 268 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ओके, साक्षरतेचे प्रमाण किती, 83.4%. पुरुष आहेत 90.54% आणि स्त्रियांचं प्रमाण आहे 75.84%. बाकी बुलढाण्यामध्ये शेगाव हे श्री गजानन महाराजाचं ठिकाण म्हणजे तिथे गजानन महाराजाचं मंदिर आहे. खूप असं भाविक मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिर हे शेगाव महाराजाचे मंदिर म्हणजे मध्यभागी असून शेगावच्या परिसराच्या उत्तर आणि पश्चिम दिशेस 2 भव्य प्रवेशद्वार आहेत. तर अवघ्या 32 वर्षाच्या अवताराद्वारे आध्यात्मिक जगतात अढळस्थान निर्माण करणाऱ्या संत सत्पुरुष श्रींनी 1908 साली त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना त्या जागी राहील असे सांगितले आणि तेथे मोठे त्यांच्या समाधीच्या ठिकाणी मोठे भव्य असे श्रीचे समाधी मंदिर उभारण्यात आले. ओके, म्हणजे शेगाव नगर गजानन महाराज खूप फेमस असं मंदिर आहे. देऊळगाव राज्य महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे.
तेथे एक जुने बालाजी मंदिर आहे. देऊळगाव राजाला तिरुपती म्हणून ओळखतात. तेथे बालाजी मंदिर आहे. बुलढाणा जिल्ह्यातच पेनगंगा नदीचा उगम झालेला आहे. पेनगंगा नदीचा उगम झाला आहे. तर ते ठिकाण भूतनेश्वर येथे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलढाण्यापासून 20 किमी अंतरावर आहे. याच्या आता पिकं कोणते घेतले जातात? तर कापूस, करडई हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. कापसाबरोबर इथे आणखीन काय घेतात? तूर, मूग, भुईमूग हे खरीपाचे आणि खरीपाचे पिके गहू, हरभरा ही रब्बी पिके सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ओके. जलसिंचनाच्या सोयीमुळे इथे ऊस आहे, संत्री, मिरची हे सुद्धा घेतले जातात. नगदी पिके सुद्धा घेतली जातात. नद्या कोणत्या आहेत? धरणे कोणते आहेत? पूर्णा, पेनगंगा या बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. कोणत्या? पूर्णा आणि पेनगंगा या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यानंतर विश्वगंगा, नळगंगा, बाणगंगा, निपाणी, ज्ञानगंगा, बोर्डी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. ओके. त्यानंतर याच्यामध्ये प्रकल्प आहेत, म्हणजे मोठमोठे काय धरणे वगैरे, सिंचन प्रकल्प. त्याच्यात आपण बघू आणखीन कोणते कोणते येतात ते बघू. तर तालुक्यामध्ये खडकपूर्णा, मन, पेनगंगा, पूर्णा या नद्यावर काही वेगवेगळे धरणे बांधण्यात आले आहे. तर वाण प्रकल्पसुद्धा येथे आहे. आणखीन उद्योगधंदा आणि व्यवसाय कोणते? तर बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगाव राजा, मलकापूर, बुलढाणा येथे औद्योगिक वसाहती आहेत. कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथे हातमाग आणि यंत्रमाग उद्योग आहेत. तसेच खामगाव येथे काय हिंदुस्तान लिव्हर कंपनी येथे साबण निर्मितीचा कारखाना आहे. कुठे? खामगाव येथे हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा साबण निर्मिती कारखाना आहे. कुठे? खामगावला. बुलढाणा जिल्ह्यात तेलगिरण्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. करडईचे तेल येथे प्रसिद्ध आहे. दळणवळण सुविधा कशा आहेत? तर बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा गेला आहे. मुंबई कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. या लोहमार्गावर कोणते शहर आहे? तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, खुमगाव, पुलती, जलब जंक्शन, शेगाव हे प्रमुख रेल्वे स्थानक आहेत. तर बुलढाणा जिल्ह्याची काही वैशिष्ट्ये आपण बघू. तर या जिल्ह्यामध्ये लोणार हे खूप फेमस असं उल्कापातामुळे निर्माण झालेलं काय आहे? एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ओके. या उल्कापातामुळे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठी आघाती हे विवर आहे. तर या सरोवराजवळ जागतिक भौगोलिक अभ्यासाचे केंद्रसुद्धा आहे. बुलढाणा शहरातील हवामान हे आरोग्यदायक असल्यामुळे तिथे क्षयरोग निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. खामगाव येथे कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. शेगाव येथे गजानन महाराजांची समाधी आहे. तसेच तिथे आनंद सागर हे पर्यटन स्थळ निर्माण करण्यात आले. याला पर्यटनाला भेट देण्यासाठी अनेक भाविक येतात, दूरदूरून भेट देतात, अनेक सारे लोक येतात तिथे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचं सिंदखेड राजा येथे जन्मस्थळ आहे. सिंदखेड राजा. तर तेथे त्याचे वडील लखुजी राजे जाधव व जिजाबाईच्या वडिलांची तिथे काय समाधी आहे सिंदखेड राजाला. विदर्भाचे प्रवेशद्वार अशी बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणकोणते अभयारण्य आहेत? तर 3 अभयारण्य आहेत. कोणते? आंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार ही काय अभयारण्य आहेत. आंबाबरवा, ज्ञानगंगा आणि लोणार ही 3 अभयारण्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये. करडईचे तेल इथे प्रसिद्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे काय उंच हनुमानाची मूर्ती आहे. कुठे आहे? नांदुरा येथे उंच हनुमानाची मूर्ती आहे. तर या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पौराणिक काळात म्हणजे पहिल्या काळात बेरज तीर्थ म्हणून ओळखले जात असे. कुठलं? लोणार सरोवराला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या नावाने ओळखले जात होते? पूर्वी तर बेरज तीर्थ या नावाने पूर्वी ओळखले जायचे. सिंदखेड राजा तालुक्यात बाणखेडा, कोटली, सातगाव या गावातून काय सापडले? तर अश्मयुगीन काय सापडले? आश्मास्त्रे. ओके. आपण शास्त्रात आश्मास्त्रे म्हणतो ना, ती सापडले. कोणत्या गावात? कोटली, सातगाव या गावामध्ये. बुलढाणा हे शहर अजिंठ्याच्या डोंगरांगात वसलेले आहे. या भागामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर या जिल्ह्यात एकमेव औद्योगिक वसाहत कुठे आहे? तर खामगावला एकमेव औद्योगिक वसाहत आहे बुलढाणा जिल्ह्यातील. खामगाव येथे हिंदुस्तान लिव्हरची कंपनी येथे साबण निर्मितीचा कारखाना आहे. देऊळगाव येथे प्रसिद्ध असलेले बालाजी मंदिर येथे विदर्भातील सर्वात संपन्न असं देवस्थान म्हणून ओळखले जाते. जामोद हे गाव प्राचीन जैन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. जैन मंदिर आहे तिथे. जामोद या ठिकाणी विड्याच्या पानाचा म्हणजे विड्याचे जे पानं असतात त्याचे उत्पादन येथे केले जाते. ओके. सातगाव भुसारी येथे जोरवे ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीची मृत भांड्याचे अवशेष जे आहेत ते सापडलेले आहेत. इतिहासपूर्व काळात येथे मनुष्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात जामोद हे गाव प्राचीन जैन मंदिरासाठी काय प्रसिद्ध आहे. अंबडापूर येथे बल्लाळ देवी मंदिर आहे. तेथेच
मेहकर येथे आशिया खंडातील एकमेव पाषाणातील भाविकांचे श्रद्धास्थळ शारंगधर बालाजी देवस्थान आहे. ओके. त्याच्यानंतर नांदुरा ही एक जगातील सर्वात मोठी हनुमान बाजारपेठ बघितलं आपण. त्यानंतर सैलानी बाबाचा दर्गा आहे. सैलानी बाबाचा दर्गा आहे. हजरत बादशाह अब्दुल रेहमान शाह उर्फ सैलानी बाबाचा दर्गा पीरस्थान हे कुठे आहे? पिंपळगाव सैलानी येथे मुस्लिमाचे धार्मिक स्थळ आहे. चिखली तालुका चिखली बुलढाणा येथे आहे. ओके. सिंदखेड राजा येथे जिजाऊ माता यांचा जन्म झाला होता. कधी? इसवी सन 12 जानेवारी. ओके. कधी झालं? 12 जानेवारी इसवी सन 1598 बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांचे जन्मस्थळ आहे येथे. बाकी बुलढाणा जिल्ह्यात लोणार तर हे तर खूप फेमस असं आहे लोणार सरोवर. ओके. याची निर्मिती बघायची म्हटलं तर 52,000 ते 6,000 वर्षापूर्वी झाली असे मानले जाते. ओके. बाकी बुलढाणा जिल्ह्याचं मोताळा येथे अंबादेवीचं मंदिर आहे. ओके.